सिक्वेन्शियल कंट्रोल स्टेटमेंट बघूया आपण आता. याच्यामध्ये गो टू स्टेटमेंट आहे. गो टू स्टेटमेंट इन PL/SQL प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोव्हाइड अन अनकंडिशनल जम्प फ्रॉम गो टू लेबल स्टेटमेंट. ओके, तर तुम्ही काय करता, गो टू लेबल यूज करतात. गो टू स्टेटमेंट कशासाठी यूज करतो बघा, PL/SQL प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला जम्प करायची असेल, म्हणजे गो टू लेबल स्टेटमेंटपर्यंत जम्प करायची असेल सब प्रोग्राममध्ये, त्यावेळेस काय करतो, गो टू स्टेटमेंट. याच्यानंतर आपण कन्सेप्ट बघणार आहोत, एक्सेप्शन हँडलिंग. व्हॉट इज एक्सेप्शन? तर बघा, एक्सेप्शन इज अ वॉर्निंग ऑर एरर कंडिशन विच मे इंटरप्ट द प्रोग्राम एक्झिक्युशन. एक्सेप्शन ही एक वॉर्निंग आहे किंवा एरर कंडिशन आहे विच मे इंटरप्ट द, म्हणजे एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो आहे, अचानक इंटरप्ट आला, मध्ये बंद झाला. ओके, तर ते आपण जी वॉर्निंग येते किंवा एरर येतो, जी कंडिशन येते, तिला काय म्हणायचं, एक्सेप्शन. Okay, it can be defined error situation arising during program execution. An exception is a raise when error occurs. The normal execution is stop and control transfer to the exception handler code. Exception is raised when error occurs. म्हणजे एखादा एरर आला की त्याला काय म्हणतो आपण, एक्सेप्शन आला. द नॉर्मल एक्झिक्युशन इज स्टॉप अँड कंट्रोल ट्रान्सफर टू आणि मग काय होतं, जे एक्झिक्युशन ते स्टॉप होऊन जातं आणि तुमचं जे कंट्रोल आहे, सगळं ट्रान्सफरचं कंट्रोल आहे, ते कुठं जातं, एक्सेप्शन हँडलरकडे जातात. ओके, एक्सेप्शन आर प्री डिफाईन ऑर कॅन बी युजर डिफाईन. हे कधी कधी प्री डिफाईन असू शकतात किंवा युजर डिफाईन पण असू शकतात. म्हणजे झिरो डिवाइड, स्टोरेज एरर आर प्री डिफाईन एक्सेप्शन. हे काय तुमचे एक प्री डिफाईन एक्सेप्शन आहे. आता बघा, युजर डिफाईन एक्सेप्शन कॅन बी रिटर्न इन डिक्लेअर सेक्शन. आपण कधी कधी जर झिरो डिवाइड किंवा स्टोरेज एरर हे प्री डिफाईन एक्सेप्शन, ओके, आधी तुम्ही डिफाईन करू शकतात. युजर डिफाईन एक्सेप्शन कॅन बी रिटर्न in declare section of PL/SQL block, सब प्रोग्राम और पॅकेज. ओके, जे युजर डिफाईन जे आहे ते कुठं आपण डिक्लेअर करतो, जे PL/SQLचे ब्लॉक आहे किंवा सब प्रोग्राम आहे किंवा पॅकेज आहे, त्यामध्ये काय करतो आपण, डिफाईन करतो. एक्सेप्शन हँडलर्स इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न टू हँडल द रेज एक्सेप्शन. आता एक्सेप्शन एक्सेप्शन हँडलरचं काम काय आहे, तुमचं जे एरर आहे किंवा जे आलेलं आहे त्याला हँडल करायचं काम कोण करतं, एक्सेप्शन हँडलर. तो काय, इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न टू हँडल द रेज एक्सेप्शन. ओके, इज अ ब्लॉक ऑफ कोड रिटर्न टू हँडल द रेज एक्सेप्शन. म्हणजे जे एक्सेप्शन आलेले ते हँडल करायचं काम कोण करतं, तर हँडलर. आफ्टर अन एक्सेप्शन हँडलर इज एक्झिक्युटेड, द कंट्रोल पासेस द बॅक टू द नेक्स्ट स्टेटमेंट. तुमचा जे कंट्रोल आहे तो कुठं जातो, नेक्स्ट स्टेटमेंटला पास होतो. आफ्टर द स्टेटमेंट वेअर द एक्झिक्युशन वॉज रेज. आफ्टर द स्टेटमेंट वेअर एक्सेप्शन वॉज रेज. हँडलिंग द एक्सेप्शन इन्शुअर्स दॅट PL/SQL ब्लॉक्स डू नॉट एक्झिट अनएक्सेप्टेडली. ओके, इंटरनल एक्सेप्शन आर रेज ऑटोमॅटिकली बाय रन टाईम सिस्टीम. जर काही एखादा इंटरनल एक्सेप्शन असेल तो काय होईल, तो ऑटोमॅटिकली रेज होईल रन टाईम सिस्टीममुळे. युजर डिफाईन एक्सेप्शन मस्ट बी रेज एक्सप्लिसिटली युझिंग रेज स्टेटमेंट. Predefined exception may also be explicitly raised using raise statement. Exception improve readability and reliability of code as it has a separate error handling block. ओके, तीन प्रकारचे PL/SQLमध्ये जे एक्सेप्शन मेसेजिंग तीन प्रकारचे असतात. एक टाईप ऑफ एक्सेप्शन असतो, एरर कोड असतो आणि एक मेसेज असतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्सेप्शन हँडलिंग इन PL/SQL. What is exception? Exception is a warning or error condition which may interrupt the program execution. It can be defined as the error situation arising during program execution. An exception is raised when the error occurs. The normal execution is stopped and control transferred to exception handler code. Exception are predefined or can be user defined. Okay, so example, zero divide or storage error are predefined exception. User defined exception can be written in the declare section of any PL/SQL block, subprogram or the package. Okay,
यू विल सी प्रीडिफाईन एक्सेप्शन बघूया काय काय प्रीडिफाईनमध्ये बघा the name system exception the name system exception are exception that have been already given in the name standard package in PL SQL. ओके कोणकोणत्या प्रकारचे बघा त्याच्यामध्ये ओके ऑरेकल एरर जो असतो बघा ORE ओके 0001 त्यानंतर 00051 0061 ओके दिज आर द व्हेरियस एरर तुम्हाला ही यातली काही एरर ओके प्रीडिफाईन एक्सप्रेशन आणि युजर डिफाईन एक्सप्रेशन काही एक्झाम्पल वगैरे लक्षात ठेवायचे तुम्हाला त्यातले त्याचं एक्सेप्शन नाव काय आहे ते लक्षात ठेवा समजा लॉग इन डिनाय झालं तर कोणता एरर येईल ORE 01017 तुमचं लॉग इन डिनाय झालं लॉगिंग इन विथ इनव्हॅलिड युजर नेम आणि पासवर्ड तुमचा युजर नेम किंवा पासवर्ड चुकला तर तुम्ही हा एरर येईल तुम्हाला ओके मेमरी इन्सिपियन्ससाठी कोणता एरर आहे हा आहे ORE 06500 ओके दिस आर द ओरॅकल एरर ओके तुमच्या ओरॅकलमध्ये येणारे एरर्स ओके तर हे बघून घ्या दिस आर द व्हेरियस एरर ओके दॅट आर द एक्सेप्शन त्याला आपण एक्सेप्शन म्हणतो आहे ओके एक्सेप्शन हे युजर डिफाईन होऊ शकतं किंवा प्री डिफाईन ओके दोन्ही प्रकारचे असतं ओके सो दिस आर द एरर्स ओके आता प्री डिफाईन झाली आपली हे काय होते प्री डिफाईन एक्सेप्शन होते आता युजर डिफाईन एक्सेप्शन बघा काय ड्यू टू द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ relational database it is not always possible to handle all unwanted exception using name and unnamed exception therefore there is a need to name and catch exception that are not defined by PL SQL म्हणजे काही एक्सेप्शन असे की ते आपण हँडल करू शकत नाही इट इज नॉट पॉसिबल ओके म्हणजे जे नेम एक्सेप्शन आत्ता आपण शिकलो किंवा अननेम एक्सेप्शन असेल ते हँडल करू शकत नाही ओके काय होतं नेम आणि कॅच एक्सेप्शन करण्यासाठी आपण काय करतो काही युजर डिफाईन एक्सेप्शन काय करतो डिफाईन करत असतो ओके दे शुड बी एक्सप्लिसिटली रेज इन द एक्झिक्युशन सेक्शनमध्ये काय केलं जातं एक्सप्लिसिटली रेज केले जातात ओके दे शुड बी हँडल बाय रेफरन्सिंग द युजर डिफाईन एक्सेप्शन नेम इन एक्सेप्शन सेक्शन ओके बघा आता कर्सर म्हणजे काय कर्सर इज अ पॉइंटर टू द प्रायव्हेट एरिया इन द SQL that store the information about processing a specific DML statement. कर्सर हा एक असा पॉइंटर आहे की पॉइंटर टू द प्रायव्हेट एरिया इन SQL मधला एक प्रायव्हेट एरिया SQL दॅट स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोसेसिंग ऑफ स्पेसिफिक DML statement. The drawback with select statement is that it return only one row at a time in PL SQL. आता आपण कधी कधी सिलेक्ट स्टेटमेंट यूज करतो बरोबर आहे ओके त्याचा ड्रॉबॅक असा आहे की तो काय करतो इट रिटर्न ओनली वन रो ॲट अ टाईम इन PL SQL तो ॲट अ टाईम फक्त एकच रो काय करतो घेऊ शकतो रिटर्न करू शकतो आपल्याला द कर्सर आर कॅपेबल ऑफ होल्डिंग मोर दॅन वन रो आणि कर्सरचा यूज काय तुम्ही एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त रो काय करू शकतात हँडल करू शकतात इट इज यूज फॉर ग्रुपिंग अ सेट ऑफ रोज अँड इम्प्लिमेंटिंग सिमिलर लॉजिक to all the record of that group. Set of rows retrieved in such an area is called as active set and its size depends on number of rows retrieved by the search condition of the query. Oracle reserves an area in memory called cursor, populates this area with appropriate data and frees the memory area when task is completed. Cursor can be defined as cursor type, implicit cursor and explicit cursor. Implicit means these cursor are also called as internal cursor and we manage by Oracle itself. Explicit cursor means it is user defined cursor for external processing. Implicitly काय म्हणतो इंटरनल कर्सर म्हणतो ओके Oracle itself तो मॅनेज करतो कर्सर एक्सप्लिसिट म्हणजे काय युजर डिफाईन कर्सर हे एक्सटर्नल प्रोसेसिंगसाठी यूज केला जातो ओके सो देर आर टू टाईप्स ऑफ कर्सर काय हा एक पॉइंटर आहे तो काय तो प्रायव्हेट एरिया इन SQLला काय करतो पॉईंट करतो ओके दॅट स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट प्रोसेसिंग ज्या DML स्टेटमेंट आहे
ओके, त्याचे प्रोसेसिंग जे ते काय करतो हे करतो. ओके, Oracle reserves an area in memory called cursor. Populate this area with appropriate data and free the memory area when task is completed. Oracle रिझर्व काय करतो एरिया इन मेमरी कॉल्ड कर्सर, की असा एरिया रिझर्व केलेला असतो तो. ओके, प्रायव्हेट एरिया रिझर्व केलेला असतो आणि तो एरिया कशासाठी असतो विथ ॲप्रोप्रिएट डेटा आणि फ्रीज द मेमरी एरिया वेन टास्क इज कम्प्लिटेड. ते आता इम्प्लिसिट कर्सर म्हणजे बघा काय इम्प्लिसिट कर्सर बघितलं की इट इज अ इंटरनल कर्सर, त्याला आपण इंटरनल कर्सर असंही म्हणतो. आणि दॅट आर मॅनेज बाय ओरॅकल इटसेल्फ. तो कोण मॅनेज करतं ओरॅकल इटसेल्फ. Implicit cursor is a session cursor which is open every time you run a select or DML statement in the PL SQL block. Implicit cursor बघा काय implicit cursor is a session cursor which is open every time you run a select or DML statement in the PL SQL block. So it is a implicit cursor are used for the internal cursor. Okay, that are managed by Oracle itself. An implicit cursor closes after its associated statement run, but attributes value remain available until another select or DML statement is executed. Cursor attributes return information about the state of cursor. The syntax for the implicit cursor attribute is SQL attribute SQL percentage found. SQL attribute will always refer to the recently run DML or select into statement. ओके, इम्प्लिसिट कर्सरचे कोणकोणते ॲट्रिब्यूट बघा ह्या ठिकाणी. ओके, ह्या ठिकाणी ॲज ओपन, फाउंड, नॉट फाउंड, रो काउंट. ओके, दीज आर द व्हेरियस इम्प्लिसिट कर्सर. हे काय वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लिसिट कर्सर्स. आता हे झालं इम्प्लिसिट. आणि दुसरा कोणता कर्सर आहे एक्सप्लिसिट कर्सर. तो काय एक्सटर्नल प्रोसेसिंगसाठी यूज केला जातो, युजर डिफाईन असतो. ओके, डिक्लेअर बाय द युजर इज कॉल्ड ॲज द कर्सर विच इज डिक्लेअर बाय युजर इज कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट कर्सर. ओके, डिक्लेअर कर्सर इन डिक्लेरेशन सेक्शन. ओके, दिज आर द व्हेरियस कर्सर. याच्यानंतर कर्सरचे आपण टाईप बघतोय बरोबर आहे. याच्यानंतर जर बघितला तर प्रोसिजर, पॅरामेट्राइज कर्सर पण असतो. ओके, पॅरामेट्राइज कर्सर असतो. यातून बघूया प्रोसिजर म्हणजे काय. आता स्टोअर प्रोसिजर इज अ ग्रुप ऑफ SQL स्टेटमेंट. स्टोअर प्रोसिजर इज ग्रुप ऑफ SQL स्टेटमेंट. Store procedure is group of SQL statement which can be executed repeatedly. It allows variable declaration, flow control, and other useful programming technique. Parameters are important part of procedure. Parameters are important part of procedure. बघा ह्या ठिकाणी डायग्राम पण दिली आहे.
त्याच्यामध्ये ओके प्रोसिजर वगैरे क्रिएट करणं वगैरे असेल. आता स्टोअर प्रोसिजरचे ॲडव्हान्टेज काय आहे ते बघा. स्टोअर प्रोसिजर कॅन शेअर लॉजिक विथ डिफरंट ॲप्लिकेशन. स्टोअर प्रोसिजर कॅन आयसोलेट युजर फ्रॉम डेटा लेबल. स्टोअर प्रोसिजर काय करू शकतो, तुमचे लॉजिक असेल किंवा डिफरंट ॲप्लिकेशन असेल ते शेअर करू शकतो. त्याच्यामुळे तो युजर डेटा फ्रॉम डेटा टेबलपासून तो लांब पण करू शकतो. इट इज इझी टू मेंटेन करणं सोपं आहे. इट इम्प्रूव्ह तुमची रिलायबिलिटीसुद्धा वाढते याच्यामुळं. ओके नेटवर्क युजेस पण रिड्यूस होतो. ओके दिस आर द फास्ट बिकॉज इट इज प्री कंपाइल्ड. हे एक फास्ट आहे. Okay, these are the various advantages of store procedure. कोणकोणते कमांड यूज करतो मी. एक्झिक्यूट डेमो, युझिंग कॉल, युझिंग PL SQL ब्लॉक. तुम्ही काय करू शकता, एक्झिक्युटिव्ह म्हणजे स्टोअर प्रोसिजर काय करू शकतात, एक्झिक्यूट करू शकतात. त्याच्यानंतर फंक्शन म्हणजे काय. स्टोअर फंक्शन किंवा युजर डिफाईन फंक्शन आर व्हेरी सिमिलर टू प्रोसिजर except that function return a value to the environment from the where it is called. त्याला आपण काय म्हणतो, इट इज व्हेरी सिमिलर टू प्रोसिजर. इट इज व्हेरी सिमिलर टू प्रोसिजर. प्रोसिजरसारखंच काय असतं, फंक्शन असतं. त्याच्यात इन आऊट हे 3 प्रकारचे फंक्शन पॅरामीटर आहे. इन म्हणजे काय, द व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर कॅन नॉट बी ओव्हर रिटर्न बाय द प्रोसिजर. ओके त्यानंतर आऊट आहे, त्यानंतर इन आऊट आहे. दिज आर द व्हेरियस फंक्शन्स पॅरामीटर. ॲडव्हान्टेज बघा काय काय फंक्शनचे. फंक्शन हेल्प टू एक्सटेंड द फंक्शनॅलिटी ऑफ PL SQL लँग्वेज. PL SQL लँग्वेजची जर फंक्शनॅलिटी एक्सटेंड करायची असेल तर तुम्ही फंक्शन यूज करतात. त्याच्यानंतर प्रोग्राम तुम्हाला ब्रेक करायचा आहे मॅनेजेबल वेल डिफाईन मॉड्यूलमध्ये तर तुम्ही फंक्शन यूज करू शकतात. फंक्शन प्रमोट रियुजेबिलिटी. ओके तुम्ही रियूज करू शकतात. फंक्शन सपोर्ट मेंटेनेबिलिटी. ओके फंक्शन हेल्प्स टू डिफरन्शिएट टास्क इन प्रोग्राम. ओके आता बघा फंक्शन आणि प्रोसिजरमध्ये काय फरक आहे. फंक्शन मस्ट ऑलवेज रिटर्न अ व्हॅल्यू. फंक्शनला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करावीच लागते. प्रोसिजरचं तसं काय नाही. प्रोसिजर कॅन नॉट रिटर्न अ व्हॅल्यू. झिरो का असं ना फंक्शन रिटर्न करतो व्हॅल्यू. नल का असं ना रिटर्न स्टेटमेंट इन फंक्शन रिटर्न कंट्रोल इन द कॉलिंग प्रोग्राम रिटर्न द रिझल्ट ऑफ फंक्शन. रिटर्न स्टेटमेंट ऑफ द प्रोसिजर रिटर्न द कंट्रोल ऑफ द कॉलिंग प्रोग्राम बट नो व्हॅल्यू. तो व्हॅल्यू नाही. ओके त्यात इन आऊट पॅरामीटर ह्या प्रकारचे. प्रोसिजर कॅन ऑल्सो रिटर्न डेटा आऊट आणि इन आऊट. ओके फंक्शन कॅन बी कॉल्ड फ्रॉम SQL मधून फंक्शन कॉल करू शकतो तो. प्रोसिजर कॅन नॉट बी कॉल्ड फ्रॉम SQL मधून प्रोसिजर कॉल करू शकत नाही. ओके सो दिज आर द व्हेरियस. ओके दिस इज द डिफरन्स बिटवीन प्रोसिजर अँड फंक्शन. ओके अशा पद्धतीने प्रोसिजर आणि फंक्शन पण झालं आहे. So the difference between function and procedure. ओके बघा फंक्शन आणि प्रोसिजरमधला डिफरन्स बघितला तर फंक्शन काय, फंक्शनला व्हॅल्यू रिटर्न करावीच लागते. प्रोसिजरला व्हॅल्यू रिटर्न नाही केली तरी चालते. ओके त्याच्यानंतर पॅरामीटर कोणकोणते, इन आऊट आणि इन आऊट. फंक्शनमध्ये 3 पॅरामीटर आहे. तसं प्रोसिजरमध्ये आऊट आणि इन आऊट पॅरामीटर. ओके याच्यानंतर फंक्शन कॅन बी कॉल्ड फ्रॉम SQL मधून तो सुद्धा फंक्शनला कॉल केला जाऊ शकतो. तसं प्रोसिजरमध्ये नाही. प्रोसिजर कॅन नॉट बी कॉल्ड फ्रॉम SQL. आता याच्यानंतर काय बघणार आपण, डेटाबेस ट्रिगर बघणार आहोत. नेक्स्ट पॉईंट इज द डेटाबेस ट्रिगर. आता बघा ट्रिगर म्हणजे काय. या PL SQLमध्ये ट्रिगर हा एक ब्लॉक स्ट्रक्चर आहे किंवा स्टोअर प्रोसिजर आहे.
that define an action the database should take when some database related event occurs. Okay, ट्रिगरची डेफिनेशन बघा. A trigger is a PL/SQL structure or store procedure that defines an action or the database should take when some database related event occurs. Okay.